मनुष्याचं आयुष्य किती असतं जगरावतीप्रमाणे आदरणीय सांगत असतो 50 वर्ष 60-100 वर्ष. आमच्या जगद्गुरु तुकोबांना या गरीबाचं आयुष्यमान फक्त 41 वर्ष 1 महिना 17 दिवस मिळाले. पण खरं ते आयुष्यात असतं व्यक्ती गेल्यानंतर जितकं दिवस पाठीमागं चांगलं नाव राहतं ते खरं त्याचं आयुष्य असतं. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबांना 450 वर्ष झाली तरी आमच्या डोळ्याकडून त्यांची प्रतिभा एक क्षणभरही जात नाही. एवढं त्यांचं अभूतपूर्व कार्य आहे आणि त्याची खऱ्या अर्थानं प्रचिती आपल्याला आज येथे आमच्या संस्थांनी हे वर्ष जगद्गुरु तुकोबांचं तीर्थोत्तर संपन्न करायचं ठरवलं आणि आदरणीय गणमाऊलींनी खरं मनापासून हे तोडून दाखवलं की पहिला टप्पा नाशिक जिल्ह्यामध्ये भरवस खांद्यावरती केला. त्याच्यामध्ये माझी एक सेवा होती आणि असाच कुटुंब जनसागर भावी भक्तांचा होता आणि त्याही पेक्षा या जगद्गुरु तुकोबांच्या उद्या विजेचा सोहळा आहे त्या निमित्तानं या ठिकाणी आपण जो सोहळा संपन्न केला खऱ्या अर्थानं तुकोबांच्या कृपेला आपण पात्र झालात असं मला काही म्हणायला हरकत नाही. आणि तुम्हाला गणमाऊली वेळा काही आशीर्वाद द्यायची गरज नाही. तुकोबांचे जे अक्षर मुखामध्ये आहे तोच खऱ्या अर्थानं आम्हाला खूप आशीर्वाद आहे. याच्यापेक्षा दुसऱ्या आशीर्वादाची आम्हाला काही गरज नाही. सो म्हणून इथं जो भावी भक्त आहे तो वाराणला असलेला आहे. मला कदाचित सगळी सोय होत नसेल गैरसोय होत असेल पण आमच्या तुकोबांच्या करता तो 7 दिवस इथं आहे त्याची मला जाण आहे. म्हणून इथं असलेल्या प्रत्येकाला मी मनापासून धन्यवाद देतो. गणमाऊली तुमच्याकडून अशी सेवा जगद्गुरु तुकोबांनी करून घ्यावी त्याच्याकरता तुम्हाला चांगलं उदंड आयुष्य द्यायचं निरोगी आयुष्य द्यावं अशा प्रकारची भावना व्यक्त करतो आणि जगद्गुरु तुकोबांच्या चरणावरती मी नतमस्तक मी या ठिकाणी या प्रभागाचे खासदार श्रीनाथ बारणे यांचा सन्मान तुमच्या हातून आजची पंगत ज्यांनी आपल्याला दिली आदरणीय विलास तात्या पालवणकर 5,05,555 रुपये दिलेले जोरदार टाळाला आणि या उत्सवाच्या सगळ्या अन्नदानासाठी व खर्चासाठी शंकर भाऊ मांडेकर मोर्शी तालुक्याचे लाडके आमदार आणि वारकऱ्यांनी त्यांना आमदार केले. तर त्यांनी सुद्धा 5 लाख रुपये अन्नदानासाठी दिले आणि स्वच्छतागृहांसाठी जवळजवळ 15-20 लाख रुपये निधी टाकला. तर जोरदार टाळावाजा आणि शंकर भाऊंचा सन्मान देहूकर महाराजांच्या शुभ हस्ते होईल. आदरणीय विलास काका लांडे यांनी पुढे यायचे. आदरणीय विभूषण जगताप यांनी पुढे यायचे. मावळ तालुक्याचे आमदार आदरणीय सुनील अण्णा शेळके असतील तर पुढे यायचे आणि त्यांनी बापूसाहेब महाराज देहूकर यांचं पूजन करायचं. शंकर भाऊंनी पूजन करायचं. शंकर भाऊचा सन्मान आदरणीय बापूसाहेब महाराज देहूकर यांच्या हस्ते. बाळासाहेब काशीचे पुढे जायचे. ते म्हणतात तुम्ही पुढे या. मी पुढे गेलो का मोठा वाटतो हे सगळेच माझ्या मागे निघाले. म्हणजे आज तो बाहेरून लागतो की मी बाहेर आलो. उद्या ऐका आज आपल्या कार्यक्रमाला भेट देण्यासाठी ज्यांना येण्याची इच्छा होती पण व्यापामुळे येऊ शकले नाही. आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी भाई तर त्यांनी त्यांचे पुतणे पाठवले. तर टाळा वजा महाराज आदरणीय संजयजी मोदी हे आलेले आहेत. तर त्यांनी पुढे यायचं आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज बापूसाहेब महाराज देहूकर आणि आदरणीय आमचे बाळासाहेब काशी पाटील यांचा सन्मान कर. मोदींसाठी जोरदार टाळा वाजवा. त्या मनाला शेतमालाला राहू द्या. म्हणून शेतकऱ्यांचा सत्ता आहे. शेतकऱ्यांचा सत्ता आहे. आम्हाला कोणीच सहकार्य नाही. मला सगळे शेतकरी काळकरी आणि शेतकरी एकत्र आलेत महाराज आणि त्यांनी हा उत्सव केला. माझं तिकडं काळकरी शेतकरी यांना यावंच लागले करायला असं. आदरणीय संजयजी मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुतणे आले. त्यांचा सत्कार दिला. आदरणीय बागाराप्पा असतील तर आपण त्यांना वर घेऊन यायचे आणि सन्मान करायचे. आदरणीय काका तुम्ही तिथंच थांबा. विषय आहेत का
सुनीलांना असतील शंकर होतीलच थांबा आदरणीय आर के रांजणे आला आणि त्यांचा सन्मान तिथं होईल. भाऊसाहेब लांडे आले त्यांचा सन्मान होईल. आपण घरी आले गणेशजी खागे आहेत, शंकरराव मल्ल्याकर गुरुजी भजन जोरदार टाळावर सुभाष संकपाळी यांच्याकडून जगद्गुरु तुकोबाई मंदिराला भंडारा डोंगराला 5 लाख रुपये दिले. धन्यवाद. उद्या तुकाराम महाराजांची बीज आहे. सगळ्यांनी इथे याचे कारण धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, जळगाव जिल्हा आणि नाशिक जिल्ह्याचे काही तालुके यांनी आपल्याला उद्याच्या 3 लाख मांडे पाठवले. अख्खी बीज जेव घालायची तयारी केली तर जोरदार मोकळ्या अंगण टाळावर सर्वांना विनंती, उद्या तुकाराम महाराजांच्या पादुकाची मिरवणूक वाहतच त्याचं तिथं आलेली महाराज इथं आहे. मग सगळ्यांनी बीजेच्या कीर्तनाला सकाळी 9:30 ते 11:30 कीर्तन होईल आणि मग 11:30 वाजता आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे येणार आहेत आणि हेलिकॉप्टरने ते आपल्या सप्ताहावर भंडारा डोंगरावर, गोरवड्या डोंगरावर, भामचंद्र डोंगरावर वैकुंठ गमन स्थान देऊ, विठ्ठल रुक्मिणी मंदिर देऊ, शांती ब्रह्मा मारुती बाबांच्या हस्ते पुष्पवृष्टी ठेवलेली हेलिकॉप्टरने. हा सगळा सोहळा इथं पाहण्यासाठी आपण यावं अशी सर्वांना विनंती आहे. आणि 9 लाख उमरे 3,23,875 रुपये दिले त्यांनी पुढे यायचे. चिंतामण गायकवाड 9 लाख उमरे यांनी 50,000 रुपये दिले त्यांनी पुढे यायचे. उद्या सर्वांनी